मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका. महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाईन जुगार धोरणावर प्रश्नचिन्ह. बार्शी येथील गणेश राळू ननवरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेत अवैध ऑनलाईन जुगार ॲप्सवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. याचिकेत महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागासह गुगल इंडिया आणि जंगली रम्मी सारख्या जुगार ॲप्सवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. भारताने पूर्वी टिकटॉक सारखा आंतरराष्ट्रीय ॲप हद्दपार केला असताना अशा जुगार ॲप्सवर बंदी का घातली जात नाही, यावर प्रश्न उपस्थित केला आहे. या याचिकेच्या सुनावणीत महाराष्ट्र शासनाच्या तंत्रज्ञान धोरणावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. नमस्कार, मी गणेश ननवरे. गेमिंग ॲपबाबत मला माहिती द्यायची आहे. मी महाराष्ट्र शासनाला RTI द्वारे गेमिंग ॲपच्या बाबतची माहिती मागितली होती. त्या बाबतीत मला गृह खात्याने, सायबर आणि गृह मंत्रालयाने या बाबतीत अशी माहिती दिलेली आहे की गेमिंग ॲपला ऑनलाईन ऑफलाईन गेमिंग ॲप यांना परमिशन नाहीये शासनातर्फे. तरी देखील हे ॲप चालू आहेत. त्याबाबत मी शासनाला वारंवार पाठपुरावा करून संपूर्ण माहिती घेऊन सेलिब्रिटी, जंगली रमी, लुडो असे काही ॲप आहेत आणि त्याच्यामध्ये जे जाहिराती करणारे सेलिब्रिटी आहेत, ह्या ॲपला परमिशन नसताना देखील सेलिब्रिटी त्या जाहिरातीचे ऍड करतात. काही कंपन्या आहेत, गुगल सारख्या काही कंपन्या आहेत, त्यांचे सर्व्हर वापरले जातात. याबाबत मी सखोल चौकशी करून किंवा माहिती घेऊन संपूर्ण ह्या ॲप बाबत मी जनहित याचिका मुंबई हायकोर्ट इथे मी दाखल केलेली आहे. तरी मला एक महाराष्ट्रातील जनतेला हे सांगायचं आहे की अशा ॲपला परमिशन नसताना देखील ह्या ॲपला परमिशन कुणाच्या थ्रू चालतं, ह्याच्यावर वरदहस्त कोण करतं? गृह खातं करतं, मंत्रालय करतं. ह्यामुळे आजची पिढी पूर्ण बर्बाद होत आहे. पूर्ण तरुण बर्बाद व्हायला लागलेत आणि अँड्रॉइड फोन कॉमन सर्वांकडे झालेले आहेत आणि त्या बाबतीत हजारो तरुण ह्या व्यसनाधीन झाल्यात. दररोज व्यसन करतात. हे व्यसन लागले त्यांना. जंगली रमी ॲप, गेमिंग ॲप, हे जुगार एक त्यांची आर्थिक गुणवत्ता सगळी ढासळून चाललेली आहे. अनेक तरुणांनी ह्याबाबत आत्महत्या केल्यात आणि करत बी आहेत आता सध्या. तरी महाराष्ट्र शासनाला मला एक विनंती करायची आहे की हे कशामुळं तुम्ही सामान्य लोकांना, एक सुशिक्षित बेकार तरुण आहेत, त्यांना रोजगार मिळत नाहीत, शेतकरी आत्महत्या करतात आणि असे ॲप तुम्ही परमिशन नसताना देखील तुम्ही चालू ठेवलेले आहेत. या बाबतीत ज्या अशा अनाधिकृत ॲप ज्या जाहिराती करत आहेत सेलिब्रिटी, आज नामांकित सेलिब्रिटी आहेत, अजय देवगण, शाहरुख खान, ऋतिक रोशन, अनु कपूर, अनेक मराठी कलाकार आहेत. अनेक हे सर्व कलाकारांच्या बाबतीत ह्यांच्या बाबतीत मी मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे. कारण ह्या सेलिब्रिटींकडून चांगली अपेक्षा आहे. तर ह्या सेलिब्रिटींना तरुण पिढी बर्बाद करायचा ह्यांनी ठेका घेतलाय. पूर्ण बर्बाद होत चाललेली आहे तरुण पिढी. महाराष्ट्र शासनाने ह्याच्याकडे तात्काळ लक्ष द्यावं आणि अशा ॲप वारंवार तक्रारी देऊन सुद्धा बंद केल्या नाहीत. या नाईलाजास्तव मला जनहित याचिका दाखल करावं लागली. त्याबाबत गृह खाते हे पूर्ण जबाबदार आहे. त्यानुसार मी केंद्र शासनाला सुद्धा ह्याच्या बाबतीतली माहिती मागितलेली आहे. तर ते पेंटिंग आहे, त्याबाबत अपील चालू आहे. ती माहिती मिळालेली नाही गृह खात्याकडून. PM, गृह खाते ह्यांना सुद्धा देखील मी माहिती मागितलेली आहे. परंतु या अशा गोष्टींना जर तुम्ही ॲप बंद असताना, ह्या परमिशन नसताना ह्या ॲपला तुम्ही परमिशन देतोय, मग तुम्ही म्हणताय की आम्हाला ह्याच्यामधून टॅक्स मिळतो. मग तुम्ही शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्यांनाही द्या ना तुम्ही. त्यांना तंबाखूजन्य तुम्हाला जे हे आहेत, तंबाखूजन्य काय त्यांचे उत्पादित साधन आहेत, तंबाखू वगैरे, ह्याच्यावर तुम्ही पूर्ण परमिशन त्यांच्यावर स्थगिती आणून त्यांना बंद केलं का? तर तरुण व्यसनाधीन होतात म्हणून. आणि तुम्ही अशा ॲपला परमिशन देता की जे पूर्ण तरुणच बर्बाद करतात. पूर्ण तरुण पिढी बर्बाद होत आहे. तरी शासनाला, गृह खात्याला, मुख्यमंत्र्यांना, माझी पंतप्रधानांना, गृहमंत्र्यांना केंद्रीय हात जोडून विनंती आहे की अशा ॲपला तुम्ही तात्काळ आळा बसवा आणि जे सेलिब्रिटी आहेत ह्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा.